इथे पाहायला भेटलेलं आहे का आगळी वेगळी गोलंदाजी इथे खऱ्या अर्थानं आपल्याला जी पाहायला भेटते. क्वार्टर फायनलचा सामना आपण यातल्या एका संघाला मात्र आउट ऑफ टुर्नामेंट जावं लागणारे जे पराभूत संघ असेल तर एक संघ आपण पाहिलं विजेता संघ मात्र स्पर्धेमध्ये टिकणारा एक सुंदर चेंडू ते पाहायला भेटलेला आहे. दापलका धावसंख्या आकार घेते 3 बाद 14 धावा आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण येथे लावलंय. हो अतिशय सुंदर चेंडू आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू इथे पाहायला भेटलेला आहे. सहा षटकांचा सामना आहे. शांत वातावरणामध्ये अशांत अशी खेळी चालू आहे. पाहतो चेंडू हवेमध्ये खेळाडू चेंडूवरती येतोय. झेल मात्र ड्रॉप होतोय. पाहतो चेंडू हवेमध्ये खेळाडू चेंडूवरती येतोय. झेल मात्र ड्रॉप होतोय. तीन ओव्हर झाले. 3 फलंदाज बाद आहे आणि 19 धावा आहे.
डावी ते चेंडू हवेमध्ये असेल. यस बाबा चौथा फलंदाज येतो गमावला गेलेला आहे. धावफलक धावसंख्या आकार घेते 25 धावा आहे. क्वार्टर फायनलचा ठराव अतिशय महत्वपूर्ण लढत आहे. यस बाबा चौथा फलंदाज येतो सासवड स्ट्रायकर्स आणि दिवे यांच्यामध्ये हा सामना चालू आहे. बाबा दिवे घाट हा प्रसिद्ध आहे. इतिहासामध्ये ह्या घाटाचा सुद्धा उल्लेख केला गेलेला आहे. न्यू बॅटर श्री वडणे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. उजातच असणारा हा फलंदाज आहे. 6 षटकांचा सामना आहे. 4 षटक 4 बाद 25 धावा. पीटीसी लाईव्ह आदरणीय कोलते दादा यांच्या माध्यमातून आपण पहा अतिशय सुंदर कामगिरी. दादांविषयी जर म्हणलं गेलं तर आपण पहा एक शांत स्वभाव व्यक्तिमत्व असणारे हे आपण पाहिलं. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये एक सुंदर कामगिरी 25 धावा आहे. कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला जी पाहायला भेटते ती सर्व ह्या गावचे असणारे दादा आणि त्यांचा सर्व स्टाफ त्यांचं सहर्ष स्वागत. अजित काळे हो एक सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये 2 खेळाडू चेंडूवरती येणार आहे. एका क्षेत्ररक्षण काहीसा खराब होत आहे. धाव घेतली जात नाहीये. जिथे धाव तिथे धाव घेतली जात नाहीये. सामना हा क्वार्टर फायनलचा आहे. याचं देव याचं डोळा जमलं केडा रसिकांचा महासोळा. तुम्हाला जर एखाद्या क्षेत्रामध्ये नाव कमायचं आहे तर तुम्हाला स्वतःला झोकून द्यावं लागणार आहे. आणि उलटच कायम शब्द आहे करा कष्ट दष्टपुष्ट जय महाराष्ट्र. कष्टाशिवाय काहीच नाहीये. अजित काले एक सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये असेल. नकार दिला होता. थांब मी काय करतोय आणि पहा त्या नकाराचं उत्तर आहे एक ब्लास्ट फलंदाज बाद आहे. त्यामुळे एक धाव काय आहे हे आता किंमत कळली असेल. 5 बाद 25 26 सॉरी जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. कोई महान नहीं होता. जब तक पत्थर पे ना पड़े हथौड़ी के घाव तब तक खंडर भी भगवान नहीं होता. एक दगड असतो आपण पाहिलं. एक दगड असतो त्या दगडाला कारागिरी एक सुंदर आकार दिला जातो. मित्रांनो ज्यावेळी आकार दिला जातो त्यावेळी चांगली मूर्ती तयार होत असते. तुम्हाला जर क्रिकेटमध्ये नाव कमवायचे तर तुम्हाला एका दगडाला अर्थात एका खेळाडूला तुम्हाला चांगला आकार द्यावा लागेल. त्याला चांगलं शिकवून द्यावं लागेल. तेव्हा कुठेतरी खऱ्या अर्थानं यश प्राप्त होत असतं. नो बॅटर शेखर मैदानाच्या आतमध्ये हवा जर पाहिजे तेच थराळ हवा आहे. सुटली हवा आणि प्रत्येक गावामध्ये दाखवला जातो छावा अर्थात छावा चित्रपट. असा जगातला पहिला चित्रपट आहे. अतिशय सुंदर सामना. सुंदर चेंडू येथे झाली हवा आणि बॅट मधून निघला छत्रपतीचा छावा. षटकार. षटकारानंतर राफल का धावसंख्या आपण पाहिली धावा झालेल्या 32 धावा झालेल्या. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का छावा चित्रपटामध्ये ज्या विकी कौशल्यांनी काम केलं त्यांची पहिली कमाई किती होती माहिती आहे? 1500 रुपयाचं पाकिट होतं पहिली. आणि छावा चित्रपटामध्ये तब्बल 10 कोटी. रातोरातूर स्टार. त्यामुळे कोणाचं नशीब कुठे उजेडत सांगता येत नाही. आणि वाईट चेंडू खराब चेंडू स्क्वेअर चेंडू 33 धावा आहे. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वाह अरे मोडीला पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवणे एकदा लढ म्हणा. षटकार. धावा झाल्यात 39. काय सुंदर भागीदारी आहे. शेखर आपण बा शेखरासारखे अगदी कामगिरी करतो. षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 5व्या प्रगती पथावर एक महागडे षटक पडत आहे.
आणि आम्ही ज्यावेळी की कौशलची मुलाखत ऐकली तुम्हाला सांगतो, त्यांनी सांगितलं मला जे 1500 रुपये पहिले भेटले आणि मी झोपलो होतो अगदी कवटाळून ते पाकिट ठेवलं होतं कोणी नेऊ नये म्हणून. म्हणजे दिवस कोणचे बसून नाही राहत. तुमच्या अंगामध्ये माऊलींनी जी कला दिलेली ना त्या कलेचा योग्य वापर करा. हो हो, अतिशय सुंदर चेंडू, लेग स्पिन चेंडू, अपील मोठं, नकार दिलाय आणि 33 धावा दापलकाव आहे. क्वार्टर फायनलचा थरार येथे पाहायला भेटतोय. बरोबर 12 वाजलेत. यस, कोणता? यस, वाईटचा थर्ड अंपायर पहा सर. फेअर डिलिव्हरी. दापलकाव धावसंख्या आपण पाहिली 39 धावा आहे. आज शेवटचा दिवस आहे. 4 ते 5 दिवस झाले आपण एकत्र आहे. हो, बॅटचा विजय. आम्ही आता इथे पाहिलं शॉर्ट फाईन लेग मधून टीप फाईन चेंडू बिलॉंग करणारा फटका आहे आणि दापलकाव धावसंख्या आकार घेते आहे ती मात्र आपण पाहिलं रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45 धावा बनवलेला आहे. आपण 43 धावा बनवलेल्या आहे. चौकार सॉरी, मला माहिती जर्सीचे 2 प्रकार आहे. क्रिकेटमध्ये खेळामध्ये जे कपडे परिधान करतात त्याला जर्सी म्हणलं जातं आणि शेतकऱ्यांची एक जर्सी. बिन बापाच्या गायला फुटतो तेव्हा पाना, शेतकऱ्यांना बाप कुठे, जर्सीला बाप कुठे, इंजेक्शनवर. असे जर्सीचे 2 प्रकार आहे. सामना मात्र ते कायसा थांबलेला आहे. 43 धाव मात्र झालेला आहे. मित्रांनो, आपल्या माणसाने आपल्या माणसाचा घात नसता केलं तर छत्रपती संभाजीराजे बरेच दिवस आपल्याला पाहायला भेटले असते. कारण आपलाच माणूस गणोजी आणि कान्होजी शिर्के ही नावं जरी वटावली तरी असं रक्त सळसळतं. म्हणजे पहा इष्ट किती वाईट असते. त्याच पुरंदर तालुक्यामध्ये रंगलेला हा सोहळा आपण पाहतोय. हो, सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाणार आहे. 2 धावा मात्र इथे पूर्ण होतात आणि 2 धावेनंतर दापलकाव 45 धावा आहे. क्षेत्ररक्षण काहीसं खराब होतं. न बॉल आहे. चेंडूला उंची दिलेली आहे. थ्री लेग बाईज थ्रेट डोळे उघडून 6 मीट मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं फ्री हिट. हो, सुंदर फटका आहे आणि ग्राउंड शॉट खेळला गेलेला आहे. फेके अप्रतिम होते. शेखरनी येते आपण पाहिलं. रिटर्न क्रीज सोडले तर आपली क्रीज होते तो एक फलंदाज बाद असेल आणि दापलकाव धावसंख्या आपण पाहिली 48. न्यू बॅटर निखिल.
निखिल. आज आपण पाहिजे फायनल कोण जिंकणार. पर्व पहिले छत्रपती चषकाचा मानकरी कोण ठरणार. मित्रांनो, विश्वकपमध्ये आपण पाहिलं विश्वकप 1975, 1979, त्यानंतर तुम्हाला आपण पाहिलं ह्या 2 वर्षी ज्यावेळी विश्वकरंडक चालू झाला वेस्ट इंडिज हा संघ विजेता ठरला 75 आणि 79ला. तर 2025 मध्ये आपण पाहिलं छत्रपती चषकचा मानकरी कोण ठरणार, कारण पर्व पहिले. त्यानंतर आपण पाहिलं 1983 आणि 2011 ह्या काळामध्ये विश्वकरंडकाचा मानकरी हा भारत ठरला. त्यावेळी कपिल देव निकच आणि महेंद्रसिंग धोनी हे भारतीय संघाचे कर्णधार होते. सामन्याला मात्र ते सुरुवात आणि येथे षटकार असेल. अतिशय सुंदर बॅटिंग योग्य भागीदारी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. किरण पलाड यांचं जर्सी क्रमांक 55 धाव बनवले गेलेले आहे. एक पूर्ण, 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न आणि यस, छटा विकेट इज गॉन. 56 धावा मात्र 57 धावा 12:06 झालेले आहे. 6 षटकांचा सामना इथे पाहायला भेटतो. 1 पूर्ण, 2 पूर्ण, 2च आहे ना, 55 आणि 2 57. तिसरी डावीसाठी आपण पाहिजे धाव बाद आहे. छटा विकेट इज गॉन. हो, एका प्रथम फटका चिंताते सीमा रेस बाहेर दणदणीत चौकार. आणि त्या पाहिले 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकाव 61 रन, 61 धावा मात्र इथे बनवले गेले. 51,395 मान्य श्री सामाजिक कार्यकर्ते, त्यानंतर द्वितीय पारितोषिक 41,395 स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय गौरव समगिरे असतील. तृतीय पारितोषिक आपण पाहिलं 31,395 डॉक्टर सुभाष शिवतारे, जनहितार्थ हॉस्पिटल सासवड. मान्य ऋषिकेश समगीर, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सुपे खुर्द. चतुर्थ पारितोषिक रुपये 21,395 माननीय पुष्कराज भैया जाधव, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट. माननीय चेतन मिमाने, उपसरपंच पारगाव मिमाने. ट्रॉफी सौजन्य माननीय श्री बाळासाहेबजी बिनताडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस सासवड शहर अध्यक्ष. यूट्यूब सौजन्य मान्य अनिकेत आंबोले, दत्तगिरी डेअरी, दत्तगिरी उद्योग समूह. लाईनअप मध्ये आज चला मित्रांनो, लाईनअप मध्ये प्लीज. माननीय श्री शंकरजी भिसे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष शरदचंद्र पवार गट. अंपायर सौजन्य माननीय माऊली काका जगताप, साई नागरी पतसंस्था. मंडप सौजन्य माननीय संदेशजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी अध्यक्ष माननीय शंकर भिसे, अध्यक्ष दिवे गराडेगण. माननीय प्रदीपजी कळतकर, कार्याध्यक्ष दिवे गराडेगण. ग्राउंड सौजन्य माननीय रवी फडतरे आणि किरणजी फडतरे, कानिपनाथ मोबाईल शॉपी. आणि माननीय लक्ष्मण झुरंगे, शिवसाई हॉटेल. कॉमेंट्री सौजन्य माननीय निलेश होले, निलेश मेडिकल सासवड.
मॅन ऑफ द सिरीज मान्य आबा मोकाशी युवा उद्योजक. चेंडू सौजन्य मान्य अनिकेत बोरकर, दत्तगुरु डेअरी, दत्तगुरु उद्योग समूह, सागर चव्हाण IT इंजिनियर. शेजारी खेळा, विकेटवर खेळू नका प्लीज. सासवड संघ तुम्हाला हात जोडून विनंती असेल प्लीज, कारण वर्ग आपण पाहिजे विकेटवर खेळू नका विनंती असेल. चला बॅट्समन. सासवड संघ असं सांगण्यात येतं ग्राउंड कडनं का विकेटवर खेळू नका कृपया. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच आणि अभिजित म्हस्के, सुशांतजी कांबळे, विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, पाणी सौजन्य आणि हनुमंत जगताप, काँग्रेस उपाध्यक्ष सुपे खुर्द. इंटरनेट सौजन्य DY फिटनेस क्लब सासवड मान्य विशाल भैरवकर, DY फिटनेस क्लब सासवड. साऊंड ऑफ सौजन्य रोलेक्स ऑडिओ. स्टंप सौजन्य तेजसजी जगताप युवा उद्योजक. बेस्ट बॅट्समॅन म्हणजे इम्रान पानसरे युवा उद्योजक आणि बेस्ट बॉलर सुजितजी आंबोले सरकार फुटवेअर, आयोजक छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान सुपे खुर्द. सामन्याला मात्र सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 36 चेंडूमध्ये काहीसं सोपं आणि काहीसं अवघड लक्ष समोर ठेवलं गेलेलं आहे. ते आव्हान असेल 62 धावेंचं. द्या चेंडू द्या, चेंडू द्या, तुम्ही चेंडू द्या बरं, पहिले द्या. सामना चालू करा. आहे हां. एका रक्ताचा थेंब गळला तरी जीव मित्रांनो वर खाली होत असतो. जीव वर खाली होत असतो. बॅट्समॅनची नावे सांगा. बॅट्समॅनची नावे सांगा. हां, सुरेश गाडेकर आणि प्रदीप सपकाळे नामांकित जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निखिल पडतरे. आपण पाहिलं समोर, जर पाहिलं तुम्ही समोर पा घार उडते आकाशी. किती घारी पाहिलं का? 10 ते 12 असतील, कदाचित जास्त असतील. एका प्रथम चेंडू क्वार्टर फायनलचा थरार आहे. किती आपण पाहिलं किती सुंदर चित्र दिसतंय आणि हे चित्र जर कॅमेरामॅननी टिपलं तर किती सुंदर वाटेल. परंतु आता दोन्ही कॅमेऱ्याची तोंड आतमध्ये. कारण मित्रांनो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवणे आहे. हे फक्त भारताच्या नशिबे, कोणच्या जगाच्या नशिबे नाही, फक्त भारताच्या आहे. एक सुंदर फटका आणि पहिला आपण पाहिलं दुसऱ्या चेंडू. ओ झेल मात्र ड्रॉप आहे. त्याचे सुंदर मॅचेस आहे. पकड कॅच जितो मॅच. कॅचेस सुंदर मॅचेस. जगाचे नशिबी नाही, फक्त भारताचे आहे. तुम्ही रात्री मॅच पाहिजे लागोपाठ. आणि पहिला दुसऱ्या चेंडू टुर्नामेंट चालू आहे. इंडिया प्रीमियर लीग, इंडियन प्रीमियर लीग. त्याचे सुंदर मॅच. स्वस्तात मस्त फलंदाज बाद आहे. काय झालं त्यांचं त्यांनाच कळालं नसेल. बाबा फटका त्यांनी सुरेख मारला, परंतु आपण पाहिलं फटका मारत असताना त्यांनी काय केलं, जोराचा फटका मारलेला नाही, फक्त वेग कमी केलेला आहे आणि त्या वेगाचा फायदा फर्स्ट स्लिपचा खेळाडू चेंडूवरती आला आणि ते सुंदर जेल टिपला आणि दिव्य संघाला पहिला धक्का बसतोय. आमच्या समोर आपण खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं गेलं त्यांनी या स्पर्धेला 31,385 निम्मे भागीदारी आदरणीय ऋषिकेश संगीर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सुपे गट ने बॅटर ओमकार पवार
एक छोटा खेळाडू ब्लॅक आपण पाहिलं ब्लॅक जर्सी प्रदान केलेली आहे त्यांनी. शूज जर पाहिलं व्हाईट आहे. ओंकार वरती नजर असणार है. छोटा पैक है. धमाका तो कैसे होगा ये तो समय की बात है. सामन्याचा आनंद घेत असताना पुरंदर क्रिकेट अकॅडमीचे सर्वस्व आदरणीय आमचे मंदार गिरमे सर प्रॅक्टिस झाल्यानंतर थोडा आनंद घेतात. तुम्हाला माहिती आहे पंढरपूर मधली घटना आहे. आपल्या मुलासाठी एका वडिलांनी 5 ते 6 एकर मध्ये मैदान बनवलं होतं. डॉट आहे निर्धाव आहे. हो आवड. हो शॉर्ट पिच चेंडू आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आहे वेस्टर्नच्या पाठीमागं. एक धाव असेल आणि धावफलका धावसंख्या मात्र आकार घेतीये. धावसंख्या 3 धावा. पुन्हा एकदा अप्रतिम फटका ते पाहायला भेटला. डीप मिडकेट वर चेंडू मात्र सीमा रेसचे बाहेर दणदणीत चौकार. 7 धावा ज्या बनवल्या गेलेल्या आहे. 7 धावा बनवल्या गेलेल्या आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलेला आहे. 62 धावांचं लक्ष मात्र समोर आहे. आपण पाहिलं मान्यश्री महेंद्रसिंग धोनी सरांचा जन्म 7 जुलैला झाला. त्यांचे आपण त्यांचे मित्र होते कैलासवासी संतोष लाल. आज ती व्यक्ती आपल्यामध्ये नाहीये. मित्रांनो जो हेलिकॉप्टर शॉट क्रिकेटमध्ये आला हा संतोष लाल यांनी महेंद्रसिंग धोनी सरांना शिकवला आणि त्याचा सर्रास प्रयोग हा क्रिकेटमध्ये केला गेला. गोलंदाज सज्ज आहे. ओहो छोटा बॅक क्या धमाका है बड़ा. वन बाउंड चौकार. आमचे मुख्य पंच अक्षय चांदगुडे सर मित्रांनो काय एक सुंदर पंच काय सुंदर स्टाईल केली गेलेली आहे. चौकार दिलाय आणि धावफलका धावसंख्या मात्र आकार घेते 11 धावा आहे. चौकार. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं माझ्या तरुण वर्गांना आपल्या माणसाला आपण साथ द्या. वा एक अप्रतिम फटका इथे पाहायला भेटतो. अप्रतिम फटका पाहत असताना धावफलका धावसंख्या मात्र आकार घेणारे धावा झाल्या 12 आणि घड्याळामध्ये वाजलेत 12:17. कोणाचे 12 आणि कोणाचे 17 कोणाला खात्रा. हो अतिशय विसाळी घेणारा एक बाउन्सर सुंदर पाहायला भेटलेला आहे. किपरच्या दस्तानामध्ये हा चेंडू असेल. अतिशय सुंदर सामना चालू आहे. सुंदर सामना इथे आपल्याला जो पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा डीप मिडकेट मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. एक तर धाव आलेली आहे. एका धावीनंतर आपण पाहिलं धावफलका धावसंख्या 13 धावा आहे. अतिशय सुंदर चेंडू आहे. अप्रतिम चेंडू. हो हो चेंडू हवेमध्ये असेल. येस इज गॉन. एक तळपणारा खऱ्या अर्थाने एक सुंदर फलंदाजी ते बाद झालाय. ज्याच्यावरती आशा होती त्यांनी निराशा केली. बाद होतो 2 बाद 13 चेंडू हवेमध्ये असेल. 13 येस इज गॉन. चला न्यू बैटर एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. अरे यह तो इक्का दुक्का तो नहीं चलने वाला. यह छक्के और चौकारों की बौछार करनी पड़ेगी तभी तो बात बनने वाली. कारण आपण पाहिले होते तुम्हाला 62 धाव्यांचा 61 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि 62 धावेला आकार द्यायचा आहे.
13 धाव मात्र धाव फलकावे. षटक क्रमांक आपण पाहिलं गोलंदाज, तिसरा गोलंदाज आपण पाहिलं निखिल. मुन्ना काळे, दिव्य म्हणलं का आपण पाहिलं काळे आडनावाची बरेच लोक खऱ्या अर्थानं आठवत असतात. मुन्ना काळे मात्र आत असेल. एक सुंदर फटका एका वेळ डाय केला गेलेला आहे. एका अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. व्हेरी गुड अँड पंधरा धाव मात्र ज्यादा फलकाव आहे. ऊपर का कट लगे रहो मुन्ना भाई, परंतु अप्रतिम गोलंदाजी आहे. अतिशय सामना महत्वपूर्ण आहे. क्वार्टर फायनलचा थरार आहे. पंधरा धाव मात्र ज्यादा फलकाव आहे. सुंदर असं ब्रातचं असणारं हे मैदान आपण पाहतोय. वाह, प्रतिम फटका आहे. श्री मात्र चेंडूवरती येतो. 2 धावा असेल. धावफलकाव धावसंख्या मात्र आकार घेते. ती धावा झालेली आहे 17. दिव्य धावींचा पाठलाग मात्र येथे करतोय. 62 धावांचं आव्हान. हो, जबरदस्त फटका आहे. छत्रपतीचा छावा येथे दाखवल्या 6 धावा. 6व्या धावेनंतर आपण पाहिलं 20 धावा मात्र धावफलक आहे.
दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहू स्पर्धेचा आकडे पाहतात. सुंदर फटका. आज पहिला हवा ही उजव्या फलंदाजासाठी उपयुक्त हवा सुटलेली आहे. आमचे दुसरे स्क्वेअर लेग पंच आपण जर पाहिलं आदरणीय तुषार मेटे सर अतिशय अप्रतिम कामगिरी करणारे म्हणून तुषार सरांकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. खेळाडू चेंडूवरती डीप लॉंगर मधून क्षेत्ररक्षण पाहिलं. अप्रतिम आहे. 2 धावा आहे. 25 धावा धाव फलकाव आहे. हा 5 हा ब्लॉकर चेंडू होता. आपण पाहिलं का पॉईंटचा खेळाडू चेंडूवरती येईल. 1 धाव आहे आणि दाखल का आपण पाहिलं 26 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय. 26 धावा बनवलेल्या आहे. 26 धावा आहे. चेंडू आणि 36 धावांचं लक्ष. 18 मध्ये 26 झाल्यात आणि 18 चेंडू मध्ये 36 धावांचं लक्ष आहे. सेम टू सेम वातावरण आहे. त्यामुळे कधी सामना कोणाला झुकेल सांगता येत नाही. कारण क्रिकेट का खेल है जो अनिश्चितों का खेल माना जाता है. आखिरी गेम तक कुछ कहा जा नहीं सकता. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू सुंदर आपण पाहिला. श्री मात्र चेंडूवरती होतं. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटलेलं आहे. एक धाव मात्र बनवली गेलेली आहे आणि अवकाळी पाऊस सांगितलेला ऑल महाराष्ट्रामध्ये सांगितलंय परवाच. एक सुंदर फटका ऑन द ग्राउंड शॉट खेळला गेलेला आहे. डीप लॉंगरचा खेळाडू चेंडूवरती होता. एकदा पिंग आहे आणि आपण अप्रतिम फेकी आहे. 28 धावा धाव फलकावे. 18 चेंडू मध्ये आपण पाहिलं 36 धावांचं मोठं लक्ष मात्र समोर आहे आणि इथं आपण चौकार षटकारच मारावे लागेल. परंतु समोरून पाहिलं काय सुंदर गोलंदाजी चालू आहे. चेंडू हवेत. गोलंदाज स्वतः चेंडूवरती येतोय आणि इथे फलंदाज बाद असेल. एक चांगली भागीदारी मात्र इथे संपुष्टात येते. संधी येण्याची आणि धुंदी जाण्याची वाट पाहिजे. संधी ही चोर पावलांनी होते आणि चोर पावलांनी मिळून जात असते संधी. मान्य श्री बंटी शेठ घाटे पाटील यांचं आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. गणेश जावळे पंपा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल. मित्रांनो आपण पाहिलं आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा 1 महिन्याची स्पर्धा चालते रिया टुर्नामेंट. पंचतारांकित MIDC रांजणगाव. आपण पहा काम आणि कामातून वेळ भेटावा म्हणून त्या स्पर्धेचं नियोजन केलं. आपण पहिले 40 ते 42 संघ त्या स्पर्धेमध्ये असतात. फक्त कंपनी मर्यादित. हो
पहा गणेश सेठ जावळे. ओ सेठ, तुम्ही नादच केलाय थेट. हा असेल षटकार. हो छत्रपतीचा छावा. येथे मिळाल्या 6 धावा. 34 धावा झालेल्या. सामना मात्र रंगतरंग. एका षटकाराने सामन्यामध्ये थोडी रंगत आणलेली आहे. बाहेर जाणारा चेंडू आहे आणि याच्या आव्हानेवाला गणेश सर. रेकॉर्ड द विकेट. परंतु एक सुंदर धावसंख्या आहे. सामना अजूनही दोन्ही संघांच्या पारड्यामध्ये. आता मात्र सामन्यामध्ये रंगत लागलेली आहे. एका षटकाने थोडी रंगत आणलेली आहे. आपण पहा मित्रांनो, या गाव असतं, गावामध्ये यात्रा असते, यात्रेमध्ये तमाशा असतो. लोक बोर झाले म्हणते गणगवळण केव्हा चालू होती काय माहित. आणि ज्यावेळी गाणी लागते ते रंगत येते. आता थोडी रंगत यायला लागलेली आहे. गोलंदाज सज्ज आहे. ओ शॉर्टपिच. पहा ओ झेल मात्र सोडलेला. प्रयत्न मात्र सुंदर आहे. चंद्र आर्या पार. आणि पहा हॅलो. हां मीच कडनं कनेक्शन आहे. हॅलो. सोहन चला आवरा. आज फायनल आहे याची नोंद घ्या. सर्वांनी सहकार्य करा. आणि मी ऑर्गनायझर कमिटीला आता विनंती करतोय, जे संघ उपस्थित आहे त्यांना 12 चेंडू 25 धावा. हा सामना झाल्यानंतर आपण चिठ्ठ्या घेणार आहे, याची नोंद घ्या. त्यामुळे सर्व कर्णधारांनी हजर राहा. जर एखादा कर्णधार नाही आला तर आपण वाट पाहणार नाही, कारण आता 12:30 वाजून गेलेत. सामना थांबवायचा नाही. आपण पहा आता एक षटक राहिलेले तर आपण काय करू, एक षटक राहिल्यानंतर चिठ्ठ्या घेतल्यावर हरकत नाही, म्हणजे आहे का नाही, कारण रेग्युलर सामना चालू राहील. बरोबर. हां चांगली कर्णधार आणि बंटी शेट गाठे. चला आपण चिठ्ठ्या घेणार आहे, कारण रेग्युलर सामने चालू झाले पाहिजे. ह्या सामन्याला 1:15 तरी असतील. चिठ्ठ्या घ्या सर. हो बाहेर जाणार चेंडू आहे. खेळाडू चेंडूवरती येतो. 11 चेंडू मध्ये आपण पाहिलं 24 धावांचं लक्ष आहे. जेजुरी, चांगले आणि राहू आणि यातला विनर अशी एक चिठ्ठी आपण घेणार आहे. लगेच चिठ्ठ्या घेणार आहे, कारण सामना हा रेग्युलर चालू झाला पाहिजे, राहिला पाहिजे, याची नोंद घ्या. एक सुंदर फटका पाहायला भेटलेला आहे. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे पाहायला भेटतंय.
यक्का दुक्का से तो यह काम चलने वाला ना, एक बढ़िया फटका होगा तभी तुम मैदान में रंगत होगा। रंगत होगा क्या गम्मत होगा क्या जम्मत होगा, ये तो समय की बात है। वाह, बोला तैसा बोलो तैसा चाले त्याची वंदा व पाऊले, छत्रपतीचा छावा हा दाखवला 6 धावा। बोला तैसा चाले त्याची वंदा व पाऊले, छत्रपती 9 चेंडू 17 धावा, 17 धावा 9 चेंडू। तिकडे गेलेला चेंडू पहा सर, कृपया चेंडू हात टाकण्याचा प्रयत्न करा। 9 चेंडू 17 धावा। गणेश जावळे काय बॅटिंग चालू आहे, एक सुंदर सामना आहे। 2 नामांकित संघ आहे, सासवड आणि दिवे। आपण पाहिलं ह्या भागातील नव्हे तर महाराष्ट्र टेनिसला बिलॉंग करणारे 2 नामांकित संघ आहे। यानंतर आपण पाहिलं सेमीचा पहिला सामना, चिठ्ठ्या घेतल्यानंतर आपल्या भेटीला येईल। मी तिसरी सूचना करतो, चांबळी कर्णधार चला आणि जेजुरी कर्णधार चला, ही सूचना दिलेली आहे। आता सूचना दिली जाणार नाही, चिठ्ठ्या डायरेक्ट घेतल्या जातील। ऑर्गनायझर लक्षात ठेवा, एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न नकार मात्र दिला जातोय। 8 पडली गाठ, गाठ पडली टका, चेंडू बाकी आहे 8 आणि धावा लागतात 16 जमला क्रीडा रसिकांचा महामेळा, याच दे ह्याचा डोळा। हो, चेंडूला फक्त क्लिक केलेलं आहे, 1 धाव आहे। 7 चेंडू 15 धावांचं लक्ष। हा चेंडू लाखात देखणं असेल त्याचं नाव हा चेंडूवरतीच करायचं ना, आता काहीतरी अवलंबून असणार आहे, त्याचं नाव 7। हो, सुंदर पटका पाहायला भेटलेला। टिपमुडकडचा खेळाडू चेंडूवरती येतो, 1 धाव आलेली आहे। 6 गेंद्यावर जितने के लिए 14 रन की आवश्यकता आहे। 6 चेंडू आणि 14 धावा। सामना पहा मित्रांनो, काय पद्धतीनं मैदानाच्या आत आपल्याला पाहायला भेटेल येणारा काळ मात्र सांगेल। जब तक सफल न हो जिंदगी चैन की नींद त्यागो तुम, अरे कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है। अक्षय लडकर आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवर असेल। चला अक्षय आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवर। 6 चेंडू 14 धावांचं आव्हान। आव्हानाचा पाठला करा, दिशा तुम्हाला शेरेल येतील। मित्रांनो आपण पाहिलं एक काळ असं होतं, आपण ज्या माणसाकडे आशेने पाहायचा महाराष्ट्र। 11 मे ते 17 मे चलो एनकोट तालुका खटाव जिल्हा सातारा। गणेश जावले इज ब्लॅडर बिग फायर षटकार। 5 चेंडू 8 धावा। हा खेळाडू मैदानानं 3 षटकाराच्या साहाय्याने खेळतो ऋषिकेश सर, बरोबर आहे। आणि ह्याच खेळाडूने अक्षरशः, आणि आपण त्यांच्याकडे पाहिलं तर आपण सहज म्हणा खेळाडूला कुठून आणले काय माहित, परंतु पाक दिसताना दिसतात गाळ, पण फटका मात्र माळच असतोय। हो क्या छोड़ा है, अरे क्या तो छोड़ा है लेकिन 6 रन है। क्या छोड़ा, गेंदबाज का दिल तोड़ा है। गणेश जावले इज ब्लॅडेड। मित्रांनो खेळावर नसेल तर टाळा हो द्या, के 4 षटकाराच्या साहाय्याने खेळतोय। 4 चेंडू 2 धावा। आणि ज्यावेळी असे सामने होतात त्यावेळी असं वाटतं का स्पर्धा भरवण्याचं भाग्य आपल्या नशिबी असो। 4 चेंडू 2 धावा। 4 चेंडू 2 धावांचं लक्ष। चला
जेजुरी चांबळी राहू आणि विनर कर्णधार चला. पाच षटकाराच्या साह्याने गणेश जावळे ठरला हा मात्र हिरो. क्वार्टर फायनलचा हिरो ठरला गणेश जावळे. मित्रांनो 9 चेंडू आणि 34 या धावसंख्येवरती गणेश जावळे. चला विनर कर्णधार चला. दिव्य जेजुरी चांबळे आणि राहू बरोबर. चांबळे संघाचे कर्णधार आलेत. दिव्य संघाचे कर्णधार चला मंटेश्वर चला. राहू चिट्ट घेणारे. आता दिव्य संघ आले कर्णधार चला. जेजुरी कर्णधार चला.